SF1 semi-final 1 between two great teams. Devashri Fighters versus Ganesh Gully Yodhas. पाच चेंडूंचं पंचक असं सूत्र आहे सामन्यामध्ये. अशी एकूण तुम्हाला 4 पंचक हाताळायची आहेत, म्हणजे 20 चेंडू हाताळायचे आहेत एका इनिंगमध्ये. स्ट्राइक एंडला आपण, नॉन स्ट्राइक एंडला अमय लोके. आणि पहिलं पंचक घेऊन गोलंदाज स्वतः संघनायक मयांक. स्टॉपवॉच सुरू करणार आहोत. पहिला चेंडू लँड झाल्या ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे सामना लगेच सुरू करायचा आहे. अपन ऑन स्ट्राइक. ऑल द बेस्ट बोथ द टीम. उपांत्य फेरी पहिली SF1 सुरू करत आहोत. आणि पहिलं षटक घेऊन स्वतः संघनायक मयांक. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू ऑफ स्टंपच्या किंचितच बाहेर आणि सरळ रेषेत जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. पहिल्या पंचकाचा पहिला चेंडू निर्धाव. पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं पंचक मेंडेटरी पॉवर प्ले. बघा पंचक शब्द का वापरतो, कारण 5 चेंडूचा हे षटक असणार आहे. फक्त 5 चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील एका पंचकामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका. रूम बनवला, एक्झिक्यूट केला. थोडासा अपिश आणि 2 धावा. आपणने 2 धावांनी खातं उघडलंय. धावसंख्या 2. चला वेळ खूप कमी आपल्याकडे. फास्ट खेळा. प्रत्येक चेंडू मागे जवळ येण्याची गरज नाहीये. प्रशांत गुलगुले उर्फ प्रिन्स दादा यांचे आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे गणेश गली बिग बॅश मध्ये. ओ चेंडू बघायचंय कुठे ब्रश झालाय. पंच कन्फर्म करत कुठे चेंडू निघून गेलाय. पहिला चेंडू ब्रश झालाय. लेग बायचा सिग्नल पंचांचा. 1 धाव मिळेल या चेंडूवर. भन्नाट स्पेल, अत्यंत भन्नाट स्पेलने गोलंदाजी करतोय या पंचकामध्ये गोलंदाज मयांक. धावसंख्या धावफलकर एकूण अंकित झाली ती 3 धावा. स्ट्राइक एंडला आपण. नेक्स्ट बॉल राउंड विकेट मयांक. बॅक टू द बॉलर. थोडासा काढला तो चेंडू. समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय. डॉट डिलिव्हरी. आणि या पंचकातला शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. धावा अंकित झाले ते एकूण 3. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग फ्रॉम मयांक. हलका चेंडू एवढ्या जोराने तो टाकू शकतो, एवढी क्षमता त्या गोलंदाजाकडे आहे. ऑन साइडला प्लेस केलाय. एक धाव कंप्लीट होणार. गुड रनिंग, गुड रनिंग. कारण या चेंडूवर एक धाव कंप्लीट करून स्ट्राइक पुन्हा रोटेट केले ते अप्पनने स्वतःकडे. एका पंचकाखेर धावसंख्या धावफलकावर 4 धावा. सन्मान्य किरण तावडे यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे किरण तावडे यांचं. व्यासपीठाच्या आपण डावला त्यांचा फ्लेक्स सुद्धा बघत आहोत. खूप चांगली भूमिका ते पार पाडतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका पंचकाखेर धावसंख्या 4 धावा. चांगली गोलंदाजी कॅप्टनची, संघनायकाची. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तर 3 मिनिटं तुम्ही ऑलरेडी घेतलेली एका षटकासाठी. सामना सुरू करायचा आहे. अनिकेत सिंग यांना विनंती करतो व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रशांत गुलगुले यांचा सन्मान आपण करायचा आपल्या शुभ हस्ते. प्रिन्स दादा, मनपूर्वक आभार प्रिन्स दादा यांचं. चेंडू दिशाहीन आहे. दिशाहीन चेंडू. वाईट डिलिव्हरी. प्रशांत गुलगुले यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
सन्मानाचं स्वरूप तुम्ही पाहतात, पुष्पगुच्छ आणि वृंदावन देत आहोत, तुळशी वृंदावन. धावसंख्या 7. गोलंदाज या षटकामध्ये, या पंचकामध्ये आहे राज कोंडके. पुढून खेळायचा प्रयत्न आणि मिस, आणि मिस. एक धाव मिळेल चेंडूवर. झेल उडाला होता तो अप्पनचा, आणि ते मात्र ती संधी गमावली आहे यष्टीच्या मागे मयांकने. फुलटॉस चेंडू, पंचांवर काहीच इम्पॅक्ट नाहीये. 2 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. दुसरा पंचक सुरू आहे. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा मिस. इनसाइड एज, विकेट किपर बीट, आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. आणि पंचकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही पंचकामध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय या षटकात. आपण बघतोय गोलंदाज राज फोंडकेने, पहिल्या षटकात मयांकने. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. स्ट्राईक एंड येण्याची अजूनही अमयला संधी मिळाली नाहीये, अमय लोकेला. पुढे होऊन शेपडून खेळलाय, झेल उडालाय, अँड यस इट इज बिग विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. एक गडी बाद. बॅट्समन नेम प्लीज. अकरा धावा. शंभू 11 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅट्समन नेम प्लीज. स्वप्नील इज अ न्यू बॅट्समन ॲट नंबर 3. चला, नो मोर डिस्कशन, सामना सुरू करायचा आहे. 6 मिनिटं आता झालेली आहेत. चला, बॅट्समन क्रॉस आहे की नाही यावर डिस्कशन सुरू आहे, पण पंचाने निर्णय दिलाय नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला स्वप्नील, गोलंदाजी मार्कवर शंभू. तिसरा पंचक घेऊन 2 पंचकात आतापर्यंत आले 11 धावा, 1 गडी बाद. शंभू ऑन बॉलिंग मार्क. इन स्विंग आणि 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेचा फटका पाहायला मिळतोय. इट्स अ 13 ऑन द बोर्ड. तिसरं पंचक सुरू झालंय. आतापर्यंत 7-7.25 मिनिटं झाली आहेत इनिंग सुरू होऊन, आणि याच गतीने आपल्याला खेळायचं आहे. तरच आपण जवळजवळ 10च्या अगोदर इथे सर्व सामने फिनिश करू. चला, फास्ट खेळा. शंभू टॉस केलाय आणि चांगला फटका, आणि मिळतील त्या 2 धावा. फ्लेक्सला चेंडू लागलाय. येस, 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. नॅशनल ऑफ ब्रेक टाकतोय, पण रूम भरपूर मिळतो बॅट्समनला. एवढ्या कमी गतीने चेंडू पाहायला मिळतो शंभूचा. नेक्स्ट बॉल. हो, चांगला टॉस केलाय. इनसाइड एज, धावचीची संधी, आणि बाद कोण होणार? फलंदाज बाद होणार. तो म्हणजेच नॉशॉकिंग एंडचा अमयला तंबूत परतावं लागणार. अमयला
कुठल्या प्रकारचा रस दाखवला नाही तो मैदानावर फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा, तो म्हणजेच फलंदाज स्वप्नीलने. त्यामुळे स्वतःचीच विकेट जणू काही सॅक्रिफाईस करावी लागते. गोल्डन डक. आतापर्यंत या पंचकातले चेंडू झाले ते एकूण 3 आणि धावसंख्या 15 धावफलकावर आहे. धावसंख्या 15, 2 गडी बाद. आघाडीचा फलंदाज बाद झाला, एकही चेंडू न खेळता बाद झालाय अमय. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4. चेंडू उंच गेलाय आणि बघायचं आहे एक धाव छोट्या स्वरूपात. बॅकअप आहे त्यामुळे हा रिस्क घेतली ती मयांकने. एकच धाव मिळते चेंडू. धावसंख्या 16 धावा. पंचकातला शेवटचा चेंडू असेल आता मात्र. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर. अमित तळेकर इज द न्यू बॅट्समन, जो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आपण बघू शकता स्क्रीनवर आपल्याला प्रेक्षकांना दाखवलं जाते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. हे सर्व प्रेक्षक जो मैदानाच्या बाहेरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेश गली बिग बॅश. ओ चांगला टॉस केलाय. सुपर डिलिव्हरी. तिसरा पंचक समाप्त होत आहे आणि 3 पंचक अखेर धावसंख्या 16 धावा धावफलकावर. कारण उपांत्य फेरी अंतिम फेरीला खूप उशीर झालाय आणि त्यामुळे की प्रेक्षकांनी जो प्रेक्षणीय सामना होता हा सुद्धा थोडासा पोस्टपोन केलाय सध्यापुरती. आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की 5-5 चेंडूंचे पंचक पाहायला मिळते. धावसंख्या 15 चेंडू आणि आले त्या 16 धावा धावफलकावर. शेवटचं पंचक आता मार्गस्थ होईल. स्ट्राईक एंडला 1 डाऊन बॅट्समन आपण बघत आहोत तो म्हणजे स्वप्नील. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पहिला फलंदाज बघतोय म्हणजेच अमित तळेकर. अनलचा पहिला चेंडू. शॉर्ट ऑफ लेन अँड कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. शेवटच्या पंचकातल्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे ती अनलने आणि बाद होते फलंदाज तो स्वप्नील. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय 5व्या क्रमांकावर. शशांक आलाय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि मिळती फक्त एकच धाव ती शशांकला. धावसंख्या 17. स्ट्रायकिंग एंडला अमित तळेकर. आतापर्यंत मैदानावर आपण बघतोय या पंचकातले 2 चेंडू झाले. धावसंख्या 17 धावा. रन बॉल इक्वेशन आहे. 17 चेंडू 17 धावा आतापर्यंत आलेत. त्यामुळे कॉन्टेस्ट जबरदस्त रंगणार उपांत्य फेरी पहिली. इथे बघायचंय दिशाहीन चेंडू ऑप्शनच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शाखा क्रमांक 204 चे शाखा प्रमुख सन्मान्य किरण तावडे साहेबांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर. सुस्वागतम. चेंडू उंच गेला आणि हा षटकार. किरण तावडेंचं स्वागत केले षटकार. सोबत विजय गुरव आणि उल्हास लाड यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. तळेकरने मात्र स्वागत केलंय सर्व आमच्या पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर किरण तावडे यांचं षटकाराने. धावसंख्या 24. फुलटॉस चेंडू होता. बॅक टू द बॉलर. 2 धावांचा प्रयत्न असेल आणि इथे काय होतंय
फलंदाज बाद होते स्वप्नील. ऑन साईडला प्लेस केलाय. एकदा तिथे कंप्लीट होते चेंडूवर आणि षटक पंचगती समाप्त होते. 4 पंचकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या अंकित झाली एकूण धावफरक 26 धावा. एका षटकाराने मात्र निश्चित निश्वास टाकलाय श्री 11 या संघाने. गणेश गल्ली बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा आपण पहिल्या पर्वात बघत आहोत आणि पहिल्याच पर्वात खूप मोठं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. दिस इज ब्युटिफुल ट्रॉफी. इट्स लाईक अ विम्बल्डन ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राईज आहे 30,000 रुपये. दुसरा क्रमांक पारितोषिक आहे ते रोख रुपये 20,000 रुपये. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी सुद्धा तुम्हाला ट्रॉफीज पाहायला मिळते तुमच्या स्क्रीनवर सुद्धा विथ बॅट ऑल्सो. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर आणि सगळ्यात महत्त्वाची सर्वांचं लक्ष लागलं आहे ट्रॉफीकडे. बिग बॅशची पहिल्या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार. चला टॉससाठी व्यासपीठावर या. दर्पण 11 आणि गणेश 11चे कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी.
अमय लोके आणि आघाडीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला कुलदीप आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज राज. 27 टू विन. टॉससाठी ताबडतोब रिपोर्ट करा व्यासपीठावर. गणेश 11 आणि दर्पण 11चे कॅप्टन रिपोर्ट करायचे टॉससाठी. पंचकातला पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. ट्रो प्रेशर चेंडू होता. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न कुलदीपचा. खोलवर टप्प्याचा चेंडू अमयचा. अमय लोके. पंचकातला पॉवर प्लेचा पहिला चेंडू निर्धाव. डॉट डिलिव्हरी. 19 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 27 धाव्यांची अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. फुलटॉस चेंडू आणि घणाघाती हल्ला. षटकार. चौकार. गुड शॉट. या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य किरण तावडे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक संपन्न करू. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि या 2 धावा. लालबाग सार्वजनिक उत्सव मंच गणेश गल्ली अध्यक्ष किरण तावडे साहेब, त्याचबरोबर तुम्ही बघतात प्रशांत गुलगुले साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. पंचकातला शेवटचा चेंडू. धावा अंकित झाले. धाव फलकर्त्या आपण बघतोय 7. पंच केलाय. फिल्डिंग आणि एक धाव. लगेचच निर्णय कळवायचा आहे कॅप्टनने आपला. ज्या संघटनाने नाणेफेक जिंकली आपला निर्णय लगेचच कळवा. ही सूचना आहे त्या आयोजकांच्या माध्यमातून. आपला निर्णय आपण ठरवून यायचा असतो असं मात्र. येस बघा वेळ नाही आपल्याकडे. आयोजकांच्या माध्यमातून निर्णय असा येतोय जर निर्णय कळवला नाही तर ताबडतोब रिटॉस केला जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. येस राहुल दुबेचा सिग्नल येतोय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. धावसंख्या धावफलकर एकूण अंकित झाली ती 8 धावा एका पंचका अखेर. चला वेळ घेऊ नका. स्टार्ट करा मॅच. गोलंदाजी वेदांत. पंधरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उपांत्य फेरी पहिली. आता मात्र नॉकआउट स्टेजवर आहेत सर्व संघ. लीग फॉर्मॅट संपलाय. छोटी मोठी युद्ध संपली आहे. आता मात्र महायुद्ध सुरू आहे. वेदांत. ओ हवेमध्ये चेंडू आणि इथे कॅच. अप्रतिम झेल. अमित तळेकर. and credit goes to Vedant. New batsman Mayank, captain in the middle.
ॲट नॉन स्ट्रायकिंग एंड. स्ट्रायकिंग एंडला राज फोंडके. नेक्स्ट बॉल फॉर राज. हो, इनसाइड एज होता, मिस. संधी हुकते ती म्हणजेच यशीच्या मागे स्वप्नील कडून. खेळ सोडला आणि निश्चितच एक डॉट सुद्धा बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या कायम आहे, धावफरक करते एकूण 8 धावा करायचे ते 27 अंतिम फेरी जाण्यासाठी. या मैदानाचा इतिहास असं मात्र मागचे काही खेळाडू मला इथे सांगतायत. प्रथमेश सुद्धा आमच्यासोबत आहे की लीग फॉर्मॅटमध्ये जो संघ टॉपला असेल ना तो उपांत्य फेरीतनं कधीच पुढे गेला नाही, पण इथे मात्र हा इतिहास बदलावा लागेल आणि तो बदलण्यासाठी निश्चितच इथे संघ सज्ज झाला आहे, तो म्हणजेच देवश्री फायटर्स हा संघ. 8 धावा अंकित झाले, अजूनही करायचे त्या, अजून 19 करायचे. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. नेक्स्ट बॉल. सबमरीन चेंडू खाली राहतोय. धावसंख्या धावफरक 8. ओ, चेंडू उंच तर गेलाय आणि बघायचंय कुठे जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 धावाचा प्रयत्न असेल, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. गरज आहे अशा फटक्यांची. धावा अंकित जर धावफल करत्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. राजच्या बॅटमधून या 2 धावा आणि या पंचकातला शेवटचा चेंडू म्हणजे 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही गरज. 13 बॉल अँड 17 टू विन. चित्तथरारक लढत, उपांत्य फेरी पहिली, गणेश गल्ली बिग बॅश. सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूने. हो, चांगला फटका, सेफ शॉट आहे. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाज वेदांची. 2 पंचकाचा खेळ समाप्त होतोय. 2 पंचकाकडे धावसंख्या 11 धावा. आपण पहिल्या सत्रात जरी बघितलं तर पहिल्या सत्रात सुद्धा अशीच स्थिती होती. 1 विकेट त्यांनी सुद्धा गमावला होता जेव्हा बॅटिंग केली अप्पनच्या संघाने. गणेश गल्ली योद्धास या संघाने 2 षटकाकडे धावा अंकित केल्या त्या 11. आणि इथे सुद्धा 30 परिस्थिती आहे. 2 षटकाकडे धावसंख्या 11, 1 गडी बाद. एका षटकाराने मात्र फरक पडला होता जेव्हा आपण पहिल्या सत्रात बघितलं. चला 10 मिनिट संपली तुमची, सामना सुरू करा. पहिल्या सत्रामध्ये बरोबर 14 मिनिटं आणि 53 सेकंदामध्ये एक इनिंग संपवली होती गोलंदाजीमध्ये, ते म्हणजेच योद्धा या संघाने. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होता या षटकामध्ये. नाही, त्यांना येतोय नवीन गोलंदाज. चला मीटिंग कंप्लीट करा लवकर, जास्त वेळ घेऊ नका मीटिंगसाठी. बघा 9 वाजलेले आहेत. एकदा पोलिसांनी येऊन वॉर्निंग दिली आहे. 10 वाजता एक्झॅक्टली माईक बंद होईल आणि त्यानंतर काहीच मजा राहणार नाही. या 1 तासामध्ये आपल्याला 2 सामने कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. तनय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राज. हो, चांगला फटका, अपिश फटका, 2 धावेसाठी. गुड शॉट, चांगलं टायमिंग, अवे फ्रॉम द बॉडी, चांगलं एक्झिक्युशन. बघायचंय कोणाचं प्रेडिक्शन इथे खरं ठरणार. प्रथमेश कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूलाच उभा आहे आमच्या. ओ, उंच तर गेलाय आणि इथे मात्र चेंडू डायव्हर्ट झालाय झाडाला लागून. एकच धाव मिळेल. एलिव्हेशन खूप मिळालं. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या दाफलकर एकूण 14, 14. स्टील रिक्वायर्ड 13.
8 बॉल अँड 13 टू विन. 8 चेंडू 13 धावा. स्ट्रायकिंग एंडला या संघाचा संघनायक, दिशादर्शक, या संघाचा नेता, सेनापती. स्ट्रायकिंग एंडला मयांक. बघायचंय कशा प्रकारे तो लढा देणार मैदानावर, कारण त्या तो संघनायक आहे. गणेश गल्ली योद्धा या संघाचा तो वॉरियर आहे. तनयचा पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला मयांकसाठी. ओ अप्रतिम डिलिव्हरी. वॉटर डिलिव्हरी, वॉटर डिलिव्हरी. नॅशनल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला खेळतोय, त्यासाठी हा चेंडू लेग ब्रेक होतोय. सुपर डिलिव्हरी. 7 बॉल अँड 13 टू 7 बॉल अँड 13 टू विन. 7 चेंडू 13 धावा. या पंचकातले 2 चेंडू दोन्ही शिल्लक आहेत. चांगला फटका आहे, पण स्ट्रेट टू द फिल्डर टू स्वप्नील अँड क्विक सिंगल. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की शेवटच्या षटकामध्ये एक षटकार आला होता अनलच्या गोलंदाजीवर, आणि तो षटकार शशांकने ठोकला होता. तशा एका षटकाराची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 12 धावांची गरज आहे. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दी. या पंचकामध्ये आपण बघतोय तनच्या आता चेंडू दिलाय. आतापर्यंत तनेने धावा खर्च केले त्या 4 चेंडू 4. चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. सामना सुरू करायचा. प्रत्येक मोमेंटला डिस्कशन नको आहे. बघा पंच तुम्हाला सिग्नल करतायत. 14 मिनिटं झाली आहेत. ही सिग्नल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून येतोय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 2 सामने आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. हो चांगला चेंडू हाताळलाय अँड डॉट डिलिव्हरी. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. प्रेक्षकांची उत्कंठ अक्षरशः शिगेला पोहोचली आहे. गणेश गल्ली बिग बॅश सीझन 1 पहिलंच पर्व आणि जबरदस्त गाजतंय. उपांत्य फेरी पहिली. गणेश गल्ली योद्धास वर्सेस आपण बघतोय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय तो देवश्री फायटर्स. सामना सुरू करावा लवकरात लवकर. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अपनच्या हातात निर्णायक षटक. 5 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग प्रमाणे या इनिंग मध्ये जरा शेवट षटकार आला तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट. आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार, गुड शॉट. Captain leading from the front on strike, Mayank. Oh, lovely, lovely delivery. सुपर डिलिव्हरी. आता मात्र बघूया 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 8 धावांची गरज. बघायचं नशीब कोणाची साथ देणार. 3 चेंडू 8 धावा.
चांगला फटका आहे आणि झेल. बिग विकेट. खेळ शिल्लक आहे. 8 डावांची गरज. सामना सुरू करावा. बरीचशी प्रेडिक्शन होते शेवटची 2 षटकं बाकी राहिल्यानंतर आणि ती प्रेडिक्शन जवळजवळ आता मात्र फेल होताना दिसत आहेत. आणि एक नवीन इतिहास असणार इथे तो म्हणजेच देवश्री फायटर हा संघ जो आतापर्यंत लीग मध्ये अनस्टॉपेबल राहिलाय आणि उपांत्य फेरीत सुद्धा अनस्टॉपेबल राहणार का बघायचं. याचं उत्तर देणार हा चेंडू असणार आहे. आतापर्यंत लीग मध्ये एकही सामना पराभूत झालेला नाहीये तो म्हणजेच अप्पनचा देवश्री फायटर हा संघ. 2 चेंडू 8 डावा. दोन चेंडू 8 डावा. स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघ मालक स्वप्नील परब. षटकारच हवाय. पुढचा चेंडू ऑन साइडला प्लेस केलाय आणि इथे मात्र आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अमय प्लीज सामना स्टार्ट करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू बघायचा आहे लेगस्टिकच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. वाईट डिलिव्हरी. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड राज फोंडके ऑन स्ट्राईक आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. हा विक्रम कोण इथे मात्र करणार तर साहिल महेंद्रकर कडून पारितोषिक आले 100 रुपयाचं एका षटकारासाठी. प्रथमेश मुनगेकडून यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले 1000 रुपये. कोण षटकार ठोकणार. हो इथे मात्र अंतिम फेरीमध्ये संघाने प्रवेश केलाय. देवश्री फायटर जो मात्र लीग टेबलमध्ये अनस्टॉपेबल राहिला.